आणि बदलापूर स्त्री बीज प्रकरणात नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरचा संचालक डॉक्टर अमोल पाटीलला बदलापूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे। आज कल्याण कोर्टात त्यांना हजर केलं जाईल। डॉक्टर अमोल पाटील हे सरोगेट मदर एजंट म्हणून काम करत होते असा संशय आहे। आंतरराष्ट्रीय स्त्री बीज तस्करीचं रॅकेट बदलापुरातून चालवलं जात असल्याची माहिती आहे। आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे। मालती आयव्हीएफच्या कागदपत्रांची चाचणी देखील केली जाणार आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, कशा पद्धतीने आता कारवाईचा फास अधिकाधिक घट्ट होताना पाहायला मिळतोय आणि काय धागेदोरे हाती लागलेत आतापर्यंत? प्रज्ञा, बदलापूरमधून हे प्रकरण उघडकीस आलेलं होतं आणि बदलापूरमधल्या तपासामध्ये नाशिकच्या मालती आयव्हीएफ सेंटर इथलं रजिस्ट्रेशनच्या आधारे बदलापूरमध्ये अशा स्वरूपाचा गोरखधंदा सुरू असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं। त्याचबरोबर तिकडच्या महानगरपालिकेने नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधलेला होता आणि मालती आयव्हीएफ सेंटरचे कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिलेले होते, सूचना केलेल्या होत्या। त्यानुसार नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून एका बाजूला तपासणी सुरू असताना कागदपत्रांची तपासणी सुरू होती आणि मालती आयव्हीएफ सेंटरचे जे संचालक आहेत त्यांना नोटीस पाठवून 3 दिवसाच्या आत आपले म्हणणं सादर करण्याचे आदेश देखील दिलेले होते। ही प्रक्रिया एका बाजूला सुरू असताना पोलिसांनी देखील कारवाई केली आहे। बदलापूर पोलिसांनी या डॉक्टर अमोल पाटील यांना अटक केलेली आहे। आज दुपारी त्यांना कल्याणच्या सेशन कोर्टमध्ये हजर देखील केलं जाणार आहे। एक मोठं रॅकेट यामध्ये कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी याआधीच वर्तवलेला आहे आणि त्या दृष्टीने आता तपासाची गती पकडलेली आहे। त्यामुळे आजच्या अमोल पाटील यांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाकडनं जर त्यांना पोलीस कोठडी मिळाली तर या तपासामध्ये नेमकं काय काय निष्पन्न होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बदलापूर स्त्री बीज प्रकरणात नाशिकमधून मालती आयव्हीएफ सेंटरच्या संचालकाला अटक करण्यात आलेली आहे। बदलापूर पोलिसांनी रात्री उशिरा त्याला अटक केली आहे। डॉक्टर अमोल पाटील असं त्याचं नाव आहे। सरोगेट मदर एजंट म्हणून तो काम करत होता असा संशय व्यक्त केला जातोय। आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष असेल। आणि आखाती युद्ध थांबण्याची चिन्ह नसल्याचा शेअर